शेतकरी रस्ता अडवून हे केलेला आहे आणि तो तयार मेन म्हणजे तो तयार शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। राजगुरुनगर येथील एका करिअर अकॅडमीत पोलीस तथा सनदी अधिकारी परीक्षा पूर्व प्रशिक्षण केंद्रात परजिल्ह्यातून आलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे। विनयभंग केल्याप्रकरणी अकॅडमीचा चालक वामन सुरेश गव्हाणे याला खेड पोलिसांनी पॉस्को अर्थात बाल लैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत अटक केली आहे। राजगुरुनगर शहरातील या घटनेने खळबळ उडाली आहे। खेड तालुका क्रीडा संकुलात या अकॅडमीचे कार्यालय आहे। येथे पोलीस आणि शासकीय नोकरीचे भरतीपूर्व प्रशिक्षण दिले जाते। युवक युवतींसाठी या ठिकाणी प्रशिक्षण आणि शारीरिक प्रशिक्षण घेण्यासाठी वास्तव्याची सोय आहे। परजिल्ह्यातून आलेली अल्पवयीन मुलगी आणि तिचा भाऊ गेल्या मे महिन्यात या ठिकाणी आले आहेत। बुधवारी 11 सप्टेंबर रोजी संध्याकाळी इतर प्रशिक्षित मुलींसोबत असताना पीडित मुलीला तिच्या आईचा फोन आला आहे असे सांगून चालक गव्हाणे यांनी कार्यालयात बोलावून घेतले। कार्यालयाचे दार आतून बंद करून गव्हाणे याने मुलीला लज्जा उत्पन्न होईल असे अत्यंत आक्षेपार्ह कृत्य केले। याचवेळी एक प्रशिक्षणार्थी मुलगा कार्यालयाकडे त्याच्या कामासाठी धावत आला, त्यामुळे पुढील अनर्थ टळला असं घटनाक्रम तक्रारीत नमूद करण्यात आला आहे। पीडित मुलीने घडलेल्या प्रकाराची माहिती एका सहकारी मुलीला तसेच मोबाईलवरून आईला सांगितले। दुसऱ्या दिवशी सोबतच्या भावाला व इतरांना समजले। सर्वांनी गव्हाणे याच्याकडे विचारणा केली, मात्र त्यावर तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला। माहिती बाहेर पडल्यावर अनेक नागरिक खेड पोलीस ठाण्यात आले। काही महिला दक्षता समितीच्या सदस्यांनी या घटनेची दखल घेतली। त्यानंतर शुक्रवारी 13 सप्टेंबर रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे या घटनेचा अधिक तपास करत आहेत। जीवे मारण्याची धमकी देत तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करण्यात आले। ही घटना खेड येथील शेल पिंपळगाव परिसरात दुपारी घडली। या प्रकरणी चाकण पोलिसांनी आकाश उर्फ बजरंग खापरे, अक्षय उर्फ भोया खापरे व ओंकार किसन खापरे या तिघांना अटक केली। तर त्यांचे साथीदार दिनेश सांबरे, अजय किसन खापरे, अक्षय मधुकर बालवडे सर्वजण राहणार शेल पिंपळगाव व दिनेशचा मित्र अशा चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात सुयोग सदाशिव कानगुडे वय 29 राहणार मोहितेवाडी तालुका खेड यांनी फिर्याद दिली आहे। फिर्यादी व त्यांचा भाऊ यांना आरोपीने संगनमत करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केले, तर दिनेश याने पाठीमागून येऊन फिर्यादीच्या डोक्यात कोयत्याने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला। इतर आरोपींनी लोखंडी रॉडने मारहाण करत फिर्यादी यांना गंभीर जखमी केले। यावरून चाकण पोलिसांनी 3 जणांना अटक केली आहे, तर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। चाकण परिसरात गुन्हेगारांचे तळ होऊ लागले आहे। राज्यात आणि परराज्यात गुन्हे करून गुन्हेगार चाकणमध्ये येऊन लपत असल्याची बाब समोर येत आहे। नाशिकमधील गोळीबार प्रकरणातील आरोपीला चाकणमधून शुक्रवारी अटक करण्यात आली आहे। सुपारी घेत नाशिकमधील सिडकोतील सामाजिक कार्यकर्त्यावर गोळीबार करत प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी फरार असलेला मुख्य सूत्रधार मयूर बेद यास चाकण परिसरातून नाशिक पोलिसांनी पकडला आहे। गुंडाविरोधी पथकाने ही कामगिरी केली। मयूर यास पकडल्याने खुनाची सुपारी कोणी दिली याचा उलगडा होणार आहे। सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट प्रशांत जाधव यांच्यावर नाशिकमध्ये सिडकोत गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। ॲडव्होकेट जाधव यांच्यावर हल्ला करणाऱ्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्यासाठी अटकेतील आरोपींनी पोलिसांना मयूर बेद याचे नाव सांगितले। त्यानंतर मयूर बेद याचा माग काढत पोलिसांनी सुरुवात केली। त्यानुसार गुंडाविरोधी पथकाने चाकण परिसरातून शुक्रवारी दिनांक 13 सप्टेंबर रोजी मयूरला ताब्यात घेतलं। खेड तालुक्यातील गोणवडी गावचे सरपंच संदीप मधुकर मोहिते यांच्यावर ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव आणला आहे। गोणवडीच्या उपसरपंच जनाबाई मोतीराम मोहिते आणि अन्य 5 सदस्यांनी सरपंच संदीप मोहिते यांच्या विरोधात अविश्वास दाखल केला असून याबाबत बुधवारी 18 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे। चाकणमध्ये भर रस्त्यात अवैध प्रवासी वाहतुकीची वाहने लावली जात असल्याची तक्रार होत आहे। यात अवैध प्रवासी वाहन चालकांची मोठी मुजोरी चौकाचौकात पाहायला मिळत आहे। हेच बेदरकर अवैध प्रवासी वाहतूकदार चक्क परवानाधारक रिक्षा चालकांवर व प्रवाशांवर दांडगाई करतात। वाहतुकीचे नियम पायदळी तुडवून वाहतूक कोंडीला निमंत्रण देतात। याउलट परवानाधारक रिक्षा चालक सर्व नियमांचे पालन करून आपला व्यवसाय करतात, मात्र त्यांच्यावर देखील अकारण कारवाई केली जात असल्याची तक्रार संबंधित रिक्षा चालक करत आहेत। या संदर्भात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष कालिदास वाडेकर, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष आकाश डोळस, माजी सैनिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष साहेबराव जाधव यांनी नियमांचे पालन करून रिक्षा व्यवसाय करणाऱ्या परवानाधारक रिक्षा चालकांना त्रास होऊ नये अशी मागणी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी एसीपी कोळी व वरिष्ठ पोलीस निरीक्षक कसबे यांच्याकडे शनिवारी 14 सप्टेंबर 2024 रोजी केली। खेड तालुक्यातील कडूस येथील अरगडे शिवार भागात पुन्हा एकदा ड्रोन रात्रीच्या वेळी फिरताना दिसून येत असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांनी केल्या आहेत।
खेड तालुक्यातील मरकळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रामदास दत्तात्रय लोखंडे यांची निवड करण्यात आली आहे. राजगुरुनगर खेड येथे आम आदमी पक्षाच्या वतीने आप पक्षाचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर करून सुटका केल्याबद्दल आनंदोत्सव साजरा करण्यात आला. खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाची 50वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थाध्यक्ष अॅडव्होकेट देवेंद्र बुट्टे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. काळूस सांडभोरवाडी जिल्हा परिषद गटात शनिवारी दिनांक 14 सप्टेंबर रोजी 10 गावांमध्ये शिवसेना शाखांच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. शुक्रवार दिनांक 13 सप्टेंबर रोजी माजी मंत्री सचिन अहिर यांच्या हस्ते खेड तालुक्यातील एलवाडी गावात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखा नामफलकाचे अनावरण करून शुभारंभ करण्यात आला होता. काळूस सांडभोरवाडी गटातील पाडळी येथे शिवसेना शाखेच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. तालुका प्रमुख रामदास धनवटे यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. संघटक सुभाषजी मांडेकरांना विनंती, आपण पुढे या. पुण्यातील महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या पद्मभूषण वसंतदादा पाटील सभागृहात सहकार प्रशिक्षण केंद्राचे सहकार महर्षी साहेबराव सातकर सहकार प्रशिक्षण केंद्र नामकरण करण्यात आले आहे. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष रामदास मोरे, सहकार अपर निबंधक श्रीकृष्ण वाडेकर, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे, राज्य सहकारी संघाचे उपाध्यक्ष हिरामण सातकर, खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅडव्होकेट देवेंद्र बुट्टे पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते. खेड तालुक्यातून भीमाशंकरकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. मुंबईसह अन्य भागातून तळेगाव बाजूकडून येणाऱ्या आणि तालुक्यातून भीमाशंकरकडे जाणाऱ्या पर्यटक आणि भाविकांनी येथील रस्त्यांच्या बाबत नाराजी व्यक्त केली आहे. हा जो मधला रस्ता याला खूप इम्प्रूव्हमेंटची गरज आहे. एवढा चांगला नाहीये, म्हणजे कार जायला खूप मुश्किल होऊन जाईल इथून. हो, चांगला असायला पाहिजे, कारण की पर्यटक खूप येतात भीमाशंकरला. मग त्या मानाने तर खूप चांगला रस्ता केला पाहिजे. मेरा नाम संस्कार है. मैं पुणे से अभी आया हूँ. फर्स्ट टाइम हमारा भीमाशंकर पे था. सो हम डायरेक्टली पुणे से भीमाशंकर 90 किलोमीटर्स हमने सोचा था, तो बाय टू व्हील आए थे. रोड में कुछ जगह पे जैसा हमें लगा कि थोड़ा इम्प्रूवमेंट्स है, क्योंकि थोड़ा सा खुरदुरा था, कई जगह पे पूरा सा टूट गया था, वैसे था. बाकी के रोड थोड़ा सही है, लेकिन फिर भी थोड़ा सा इम्प्रूवमेंट्स है, क्योंकि बारिश के मौसम में थोड़ा सा प्रॉब्लम हो सकता है. बाय टू व्हील वाले को थोड़ा ज्यादा रहेगा, थोड़ा सा इम्प्रूवमेंट. मी संतोष मिल्खे. संतोष मिल्खे. तर आपलं छोटंसं हॉटेल आहे. बरं, पर्यटक किती येतात? मोठ्या संख्येने येतात इकडे? मोठ्या संख्येने पर्यटक येतात. भीमाशंकरला जाणार आहे. बरं, इथं रस्त्यांची स्थिती कशी आहे? रस्ता बोलतात रस्ता खराब आहे म्हणून सगळ्या लोकांची तीच तक्रार आहे. तक्रारी. बरं, नाव काय तुमचं? खेमा ठोकर. बरं, गाव कोणते? नाही बरं, तालुका खेड. खेड तालुका. बरं, रस्त्याची काय परिस्थिती इथली? रस्त्याची काय स्थिती आहे? रस्ता या असंच आहे बुवा. मग आता काय सांगू मी, असं आहे बुवा. बाकी गाड्या सतत आहेत, मात्र अशा गाड्या चालूच आहे. शनिवार दिनांक 14 सप्टेंबर 2024 रोजी श्री शिवाजी विद्यालय चाकण या प्रशालेत हिंदी भाषा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी प्रशालेचे प्राचार्य अनिल ठुबे, उपप्राचार्य चंदन शिवे, पर्यवेक्षक दिघे, संस्थेचे पदाधिकारी राजेंद्र खरमाटे, कविता गोरे यांच्यासह सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. चाकणजवळील मेदनकरवाडी हद्दीत चक्रेश्वर ते कडाचीवाडी रस्त्यावर 5 वर्षाच्या चिमुरड्या मुलीवर 6 ते 7 भटक्या कुत्र्यांच्या टोळक्यानं हल्ला केल्याची घटना नुकतीच घडली होती. त्यानंतर संपूर्ण चाकण परिसरातील हिंस्र भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. माजी सैनिक साहेबराव जाधव यांनी खेड तहसील कार्यालयाच्या समोर कुणबी दाखल्यांच्या संदर्भात आंदोलन सुरू केले होते. मात्र सदरचे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रशासनाने माजी सैनिकांच्या बाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने माजी सैनिकांमधून रोष व्यक्त होत आहे. याबाबतचे व्हिडिओ समाज माध्यमांत व्हायरल झाले आहेत. याबाबत आंदोलक माजी सैनिक साहेबराव जाधव यांनी काय सांगितलंय पाहूया. योद्धा माजी सैनिक संघटनेकडून चालवण्यात आलेल्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाला आणि काही मागण्यांच्या संदर्भात जे आपण आंदोलन केले
त्या आंदोलनाला चिरडण्यासाठी काही राजकीय लोकांनी आमच्याच काही सैनिकांना, माजी सैनिकांना समोर घातले आणि त्या ठिकाणी आम्हाला योद्धा माजी सैनिक संघटनेतील सामील असणाऱ्या सैनिकांना तोतया म्हणण्याचं काम केलं. त्याबद्दल आपल्या तहसीलदार मॅडमनं जाहीर माफी लेखी स्वरूपात मागावी आणि त्या ठिकाणी जे असतील त्यांना, त्या माजी सैनिकांची मला कीव येते, त्यांना मी तर माफ केलेलंच आहे. परंतु तहसीलदार वर्ग फर्स्ट क्लास मॅजिस्ट्रेट लेवलच्या अधिकाऱ्यांकडून आम्हाला ही अपेक्षा नव्हती, परंतु त्यांनी हे काम केलेलं आहे अतिशय चुकीचं आहे आणि आम्ही आंदोलन हे चालूच ठेवणार आहोत आणि तालुक्यातील जनतेचे हक्क जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असा मी स्पष्टपणे इशारा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खेड तालुक्यात गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू आहे. खेड तालुक्यातील आणि चाकण परिसरातील सार्वजनिक मंडळांचे देखावे आणि घरगुती गणेशाची आरास यावर थोडक्यात नजर टाकूया. आज आपण आलेलो आहोत बाजारपेठ येथील सुप्रसिद्ध मंडळ श्री बाल गणेश मित्र मंडळ या ठिकाणी. मंडळाचं 48वे वर्ष असून मंडळाची जिवंत देखाव्याची परंपरा यावर्षी सुद्धा कायम असून मंडळाने इथून मागच्या काळात अतिशय उत्तम असे जिवंत देखावे सादर केलेले आहेत. यावर्षीचा पण देखावा अतिशय सुंदर 25 कलाकार असून या देखाव्याचं नाव आहे युवकांची नशा करील देशाची दुर्दशा. जी मुलं आहेत, तरुण मुलं जे व्यसनाच्या आहारी गेलेली आहेत, त्यांना कसं सावरण्यात येईल हाच उपदेश आमच्या मंडळाने ठेवलेला आहे आणि त्या देखाव्यातून हे आम्ही दाखवलेलं आहे. अतिशय गर्दी खेचणारा असा देखावा आणि मंडळाची सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल असून 1-2 वर्षानंतर मंडळ 50व्या वर्षात पदार्पण करणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमची तयारी पण भरपूर जोरात आहे. 50 वर्षाचा देखावा सुद्धा अतिशय सुंदर आणि चाकण गावाला नव्हे तर खेड तालुक्याला शोभेल असा हा देखावा आमचा असणार आहे. आणि आमच्या मंडळास या पुणे लाईव्हच्या टीमनी आम्हाला दरवर्षीप्रमाणे जे आमचं जे गुणगौरव आहे, कौतुक आहे ते पूर्ण तालुक्यात, जिल्ह्यात, महाराष्ट्रात दाखवतात. त्या पुणे लाईव्ह टीमचं संपूर्ण टीमचं सतीश भाऊ आगळे असतील, प्रफुल्ल भाऊ टंगसळे असतील, तसेच अविनाश भाऊ दुधवडे या सर्वांचं आमच्या बाल गणेश मित्र मंडळाच्या वतीने आम्ही पुनश्च एकदा स्वागत करतो. मंडळाचं यावर्षी नियोजन असं आहे की सांस्कृतिक वाद्य म्हणजे पारंपरिक वाद्य आपले ढोल ताशा पथक तर ते दिवसेंदिवस दुर्मिळ होत चालले. डीजेला साऊंड सिस्टीमला जास्त युवकांचं प्रोत्साहन असल्यामुळं त्याच्या आक्रोश आवाजांनी लहान मुलांना, वयस्कर माणसांना त्रास होतो. तर पारंपरिक वाद्य जे आपलं सांस्कृतिक आहे ते आपण मंडळाच्या शिवाई ढोल ताशा पथक असं चालू केलेलं आहे. त्याला जास्त आपण प्रोत्साहन देण्यासाठी, वाढवण्यासाठी जे पैसे डेकोरेशनला वापरण्यात येतात ते आपण पथकासाठी वापरतो. व खेड तालुक्यात आणि चाकण गावात आजपर्यंत जो कार्यक्रम घडला नाही संयुक्त वादनाचा, म्हणजेच की आपल्या चाकण मधले जे 7 ते 8 पथक आहे त्यांनी एकत्र येऊन शौर्यभूमी चाकण मध्ये किल्ल्यामध्ये येऊन सगळ्यांचे वादन घेतलं आपण संयुक्त. आमचं हे मंडळ स्वर्गीय आमदार श्री भाऊ गोरे यांच्या मार्गदर्शनाने गेली 40 वर्ष म्हणजे महात्मा फुले मित्र या नावाने विविध उपक्रम राबवत आहे. आतापर्यंत आम्ही सगळ्यात जास्त पर्यावरणपूरक संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. याही वर्षी आम्ही भरपूर वृक्षारोपण लोकांना वाटप चालू आहे सध्या आत्ता मंडळाच्या माध्यमातून आणि नितीन शेटगोरे यांच्या माध्यमातून सुद्धा आम्ही पर्यावरणपूरक म्हणून कापडी पिशव्यांचा आत्ता वाटप चालू आहे आमचं. कारण आमचे नितीन शेटगोरे मंडळाचे जे आमचे अध्यक्ष आहेत ते सध्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळावरती आहे. त्यांच्या समूहाने आम्ही सगळं हे मंडळामार्फत आम्ही कापडी पिशव्या सध्या वाटप करत आहोत. सब जानते हो आप पे इतना कर्ज है, इस फ्लैट का हफ्ता, घर खर्च, ऊपर से मतलब दिन के 7 लोग, हजार केस पेंडिंग है कोर्ट में. 37 IT कंपनी जा रही है यहाँ से. कभी कभी तो एम्बुलेंस भी अटक जाती है साहब, ये आपकी ट्रैफिक और खड्डों की वजह से. साहब हम सब ये मिडिल क्लास लोग हैं ना, हमारा मन नहीं है इस खड्डों में मरने का. सब करो ना, ये सब वायरल करो ना. आपण आलेलो आहोत बाजारपेठ येथील प्रसिद्ध गणेश मंडळ यंग जॉली क्लब
बाप्पा मानाचा. जय गणेश. यंग जॉली क्लब सुभाष चौक चाकण आज 105व्या वर्षात पदार्पण करत असताना मंडळाने आज इथे सामाजिक बांधिलकी जपता जपता सामाजिक उपक्रम करता करता धार्मिक उपक्रमही मोठ्या स्वरूपात इथं राबवले जात आहे. त्याच अनुषंगाने यावर्षी मंडळाने अष्टविनायक दर्शन हा देखावा सादर केलेला आहे व अनेक गणेश भक्तांचा त्याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. मंडळ हे पुरातन काळापासून आहे, स्वातंत्र्यपूर्व काळातले, तर हे धार्मिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक, सामाजिक, महिला प्रबोधन, अंधश्रद्धा निर्मूलन असे विविध प्रकारचे उपक्रम राबवत असते. संस्कार वर्ग सर्वात महत्वाचा या मंडळ प्रामुख्याने चालवत आहे. मंडळ नेहमीच सामाजिक कार्यामध्ये तसेच शैक्षणिक आध्यात्मिक कार्यामध्ये अग्रेसर राहिलेला आहे. आम्ही चाकणची गरज ओळखून जी काही गर्दी होती, भाविक येतात, दर्शनाला येतात, परंतु सगळ्या गर्दीमध्ये त्यांना गणरायाजवळ जाऊन दर्शन घेणं थोडंसं अवघड जात होतं. चांगली मंडळं होती, ती गोष्ट लक्षात घेऊन एक पुढचं पाऊल म्हणून आपण सेट चालू करून गणरायाचं जवळून दर्शन घेण्याची संधी नाही म्हणणार, परंतु एक सन्मान येणाऱ्या भाविकाचा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. गेली 2 वर्ष आपण सेट तयार करून या ठिकाणी गणरायाचं दर्शन जवळून भाविकांना देण्याचा प्रयत्न करतोय. आणि फक्त हा प्रयत्न गणरायाचं दर्शन देण्याचाच नाही, तर एक पुढचं पाऊल म्हणून जसं संस्कार वर्ग या ठिकाणी चालवला जातो, तसंच तिथून पुढच्या पिढीलाही चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन मिळावं म्हणून यावर्षीपासून मंडळाने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर घेण्याचं योजले आहे. आणि हा संकल्प सोडला आहे की इथून पुढे नेहमीच पुढील भावी पिढीला एक चांगलं मार्गदर्शन मिळावं असा मंडळाचा संकल्प आहे. पुणे लाईव्ह न्यूज साठी कॅमेरामन सतीश आगळे, प्रफुल्ल टंगसाळे, चाकण. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 14 सप्टेंबर रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून खेड घेऊया. कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी पालेभाज्या असेल, फळभाज्या असेल यांची आवक ही अति कमी झालेली आहे, परंतु भाव तसे स्थिर आहेत. काही मालाचे थोडे अपडाऊन झालेले. उदाहरणार्थ आज कोबी असेल, कोबी 10 ते 12 रुपये किलो झालेली. फुलावर असेल, फुलावर 30 ते 40 रुपये किलो आहे. वांगी 25 ते 30 रुपये किलो आहे. टमाट्याचे भाव आज वाढलेले आहेत. टमाटे 20 ते 25 रुपये झालेले. कारली सुद्धा 25 ते 30 रुपये किलो आहे. गवारीचे भाव थोडे कमी झालेले. गवार सुद्धा 30 ते 40 रुपये किलो झालेले. दुधी भोपळा 20 ते 25 रुपये किलो आहे. डांगर भोपळा 10 ते 15 रुपये किलो आहे. शेवगा 30 ते 40 रुपये किलो आहे. मिरची सुद्धा 40 ते 40 रुपये किलो आहे. दोडका असेल, दोडका सुद्धा 30 ते 40 रुपये किलो आहे. शिमला मिरची 40 ते 50 रुपये किलो आहे. श्रावणी घेवडा 45 ते 55 रुपये किलो आहे. वालवर सुद्धा 50 ते 60 रुपये किलो आहे. चवळी सुद्धा 40 ते 50 रुपये किलो आहे. तोंडली सुद्धा 40 ते 50 रुपये किलो आहे. राजम्याचे भाव भडकलेले आहेत. राजमा 60 ते 80 रुपये किलो झालेला आहे. पावटा सुद्धा 50 रुपये किलो झालेले आहे. भेंडीचे भाव स्थिर आहेत. भेंडी 25 ते 30 रुपये किलो आहे. गाजर सुद्धा भाव स्थिर आहे. गाजर 30 रुपये किलो आहे. घोसाळीचे सुद्धा भाव वाढलेले आहेत. घोसाळी 35 ते 45 रुपये किलो झालेले. बीट सुद्धा 10 ते 20 रुपये किलो झालेले. काकडी 10 ते 20 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे पापडी असेल, पापडी सुद्धा 50 ते 60 रुपये किलो झालेले. त्याचप्रमाणे वाटाणाचे भाव अति भडकलेले आहेत. वाटाणा 200 ते 220 रुपये किलो झालेले आहे. त्याचप्रमाणे पालेभाज्या असेल, पालेभाज्याचे सुद्धा भाव थोडे कमी झालेले आहेत. मेथी 20 ते 25 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे कोथिंबीर सुद्धा 30 ते 35 रुपयाला गड्डी आहे. पालक 8 ते 10 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे शापू असेल, शापू सुद्धा 20 ते 25 रुपयाला गड्डी आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. निर्भीड आणि निपक्ष